नमस्कार बालमित्रांनो, लर्न विथ शैलजामध्ये सर्वांचे स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचं नाव आहे सशाचे कान झालेत लांब। पांढरा पांढरा ससा देवाजवळ राहायचा, हरणाच्या रथातून फिरायचा, इवल्या इवल्या कानांचा आणि गुंजासारख्या डोळ्यांचा। एकदा देवाने सशाला बोलावले आणि त्याला काम सांगितले। नारद बसले आहेत बागेत, त्यांना घेऊन इकडे ये पळत। सशाने ऐकले, नारळ पडले आहेत बागेत, त्यांना घेऊन इकडे ये पळत। ससा धांदरट फार, ससा खूप जोरात पळाला आणि एकदाचा बागेत आला। नारळ तर झाडाला, ते लागायचे कसे हाताला। नारळ काही पडेना, झाडावर चढता येईना। ससा बसला रडत, देव आला बागेत। देवाने विचारले, ससेराव का रडता, नारळाच्या झाडाआड का दडता। ससा म्हणाला, नारळ काही पडेना, झाडावर चढता येईना, नारळ आणू कसा। देव म्हणाला, मी बोलावले नारदाला आणि तू ऐकलेस नारळाला। ऐकत नाहीस नीट, थांब, कान तुझे करतो लांब। देवाने ओढले सशाचे कान, तेव्हापासून ते झालेत लांब। तर बालमित्रांनो, आज आपण सशाचे कान झालेत लांब ही गोष्ट पाहिली। जर गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।